नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? कमळी आणि तिची आई सध्या ऋषीबरोबर इनामदाराच्या घरी राहत आहे. हॉस्टेलमधून बाहेर काढल्यावर कमळीकडे आपल्या आईसह ऋषीच्या घरी राहण्यावाचून पर्याय नसतो. या दरम्यान कमळीला तिच्या आईच्या प्रकृतीची सुद्धा काळजी वाटत असते. डोक्याला दुखापत झाल्याने कमळीच्या आईला स्मृतिभ्रंश झाला आहे. तिला कमळीच आपली लेक आहे हे सुद्धा आठवत नाही. त्यामुळे काहीही करून आपल्या आईची स्मृती परत यावी, तिला आधीसारखं सगळं काही आठवावं यासाठी कमळी देवाकडे प्रार्थना करत आहे. दुसरीकडे कमळी मालिकेत आषाढी वारी या विशेष भागातून कथानकाला नवीन वळण मिळणार आहे. सरोज महाजनांच्या घरी येणार असून तिच्या आगमनानंतर अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. राजन आणि अन्नपूर्णा यांच्यासमोर कमळी हीच महाजन कुटुंबाची खरी नात असल्याचं सत्य उलगडणार का, या जीव चुकता प्रेक्षकांना लागून राहणार आहे. या विशेष भागाच्या चित्रीकरणाचा अनुभव सांगताना कमळीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर म्हणाली, आषाढी एकादशीच्या निमित्ताने सेटवर खूप भक्तिमय वातावरण होत आहे. कॅमेरा बंद असताना आम्ही कलाकार आणि तंत्रज्ञानाची टीम अभंग म्हणत होतो, गाणी गात होतो आणि टाळाच्या तालावर नाचत होतो. आरतीसाठी सेटवरील प्रत्येकजण मनापासून सहभागी झाला होता. त्या क्षणी खरोखर पंढरपुरातील भक्तीचा अनुभव सेटवर आल्यासारखं वाटत होतं. हे चित्रीकरण आमच्यासाठी खूप आनंददायक आणि अविस्मरणीय ठरलं. या भागात कमळीला सरोजबद्दल एक महत्त्वाचा धागा मिळणार आहे. सरोज एका कारच्या मागे धावत असल्याचं कमळी पाहते. सुरुवातीला त्यामागचं कारण समजत नाही, पण यापुढील कथानक एका नवीन वळण घेणार असल्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आता सरोज म्हणजे कमळीची आई गौरी महाजन कुटुंबात आल्याने पुढे काय घडणार? कामिनी, रागिनी आणि अनिकाला याबद्दल समजेल का? कमळीच महाजनांची खरी नात असल्याचं सत्य कधी समोर येईल याचा उलगडा येत्या भागामध्ये होईल.